मुगाच्या डाळीपासून आज आपण हलका फुलका सोपा आणि लहान मोठे सगळे खाऊ शकतील असा मस्त नाश्ता बनवतो आहे। तर यासाठी इथे मी अर्धी वाटी मुगाची डाळ घेतली। 2 वेळा डाळ स्वच्छ धुवून घेतल्यानंतर यामध्ये पुन्हा पाणी घालून 2 तास ही मी भिजत घालून ठेवली। तुमच्याकडे वेळ कमी असेल तर गरम पाण्यामध्ये 1 तास भिजत घातली तरी चालेल। 2 तासानंतर ही डाळ छान भिजली गेली, सॉफ्ट झाली। आता यामध्ये अर्धी वाटी पोहे घालायचे आहेत। जाड किंवा पातळ कोणतेही पोहे घेतले तरी चालेल। आता पोहे असेच 5 मिनटं भिजत ठेवायचे डाळीसोबत आणि 5 मिनटानंतर पहा पोहेसुद्धा सॉफ्ट झालेत। आता डाळीसोबतच पोहे आपण एकदा धुवून घेऊया। डाळ आपण आधीच धुतली होती, आता डाळीसोबत पोहेसुद्धा आपण धुवून घेतले। यानंतर यातलं सगळं पाणी काढून टाकलं। आता आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे। यामध्ये आलं घालायचं आहे, अर्धा इंच आलं चिरून घेतलं। यानंतर 1 हिरवी मिरची घातली आणि पाव वाटी यामध्ये दही घालायचे। दही थोडंसं आंबट घ्यायचं म्हणजे रेसिपीला चव छान येते। तर इथे मी सगळं वाटून घेतलं आहे आणि वाटताना जास्त पाणी घालायचं नाही आहे, हे असं आपल्याला घट्टसरच हवं आहे। यामध्ये आता आपल्याला भाज्या घालायच्या आहेत। तर इथे मी भाज्या चिरून घेतल्यात। यामध्ये कांदा, टोमॅटो, शिमला मिरची आणि गाजर अगदी बारीक असं चॉप करून घेतलं आहे, किसून घेतलं तरी चालेल। भाज्यांचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता किंवा तुमच्या आवडीच्या भाज्या यामध्ये तुम्ही ॲड करू शकता। स्वीटकॉर्नचे दाणे घातले तरी चालेल, त्याबरोबर तुम्ही कोबी बारीक चिरून घालू शकता। सगळ्या भाज्या यामध्ये मी काढून घेतल्या। चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे। यानंतर अर्धा चमचा धने जिरे पूड घातली, बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आहे। हे सगळं आता मिक्स करायचं आहे। अगदी सोपा असा नाश्ता आहे आणि चवीला हा नाश्ता खूपच छान लागतो। आता हे मिश्रण तयार आहे, बाजूला ठेवूया आणि आता आपण वेगळी अशी चटणी तयार करूया। तर इथे मी 1 चमचा तेल घातलं आहे कढईमध्ये। यामध्ये थोडंसं जिरं घालायचं आहे, 2 हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत। यानंतर 1 टोमॅटो असा उभा चिरून घातला आहे। याबरोबरच 3 ते 4 लसणीच्या पाकळ्या घातल्यात। टोमॅटो सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचं आहे। टोमॅटो सॉफ्ट झाला की यामध्ये मी कोथिंबीर घातली, लगेचच गॅस बंद केला आहे। यामध्ये मी चवीप्रमाणे मीठ घातलं। आता हे मिश्रण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे। यामध्ये 1 चमचा चणे किंवा डाळवं घालू शकता। अर्धी वाटी खोबरं घातलं आहे आणि थोडंसं पाणी घालून ही चटणी मी वाटून घेतली। आता चटणीला आपण फोडणी देऊया। त्याच कढईमध्ये पुन्हा मी 1 चमचा तेल घातलं, पाव चमचा मोहरी घालायची आहे, पाव चमचा उडदाची डाळ घातली आहे, कढीपत्ता घातला आहे, परतून घ्यायचं आहे। आता यामध्ये तयार केलेली चटणी घालायची आहे, मिक्स करायचं आहे आणि लगेचच गॅस बंद करायचा आहे। चटणी तयार झाली। हे जे मिश्रण आपण तयार करून ठेवलं होतं डाळीचं, त्यामध्ये पाव चमचा मी हळद घातले, मी मगाशी हळद घातली नव्हती। आता याची आपण धिरडी बनवणार आहोत। तर इथे मी गॅसवरती तवा गरम करत ठेवला, यावरती थोडंसं तेल घातलं आहे। तेलसुद्धा खूप कमी लागतं या रेसिपीसाठी। तर इथे छोट्या छोट्या आकाराची अशी धिरडी बनवते, म्हणजे मुलांना तुम्ही टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता किंवा तुम्हाला हवं तर मोठ्या आकाराची सुद्धा बनवू शकता। एका बाजूने भाजल्यानंतर मी उलटून घेतल्यात आणि आता दोन्ही बाजूने छान खरपूस अशी ही धिरडी भाजून घ्यायची आहे। पाहू शकता किती मस्त रंग आला आहे। तर अगदी पौष्टिक अशी रेसिपी आहे। इनो सोडा असं काहीच यामध्ये वापरलेलं नाही आहे।
तर इथे मी उरलेल्या पिठाची सुद्धा धिरडी तयार करून घेते. तर इथे पहा, चटणीसोबत ही मी सर्व केले. चटणीबरोबर ही धिरडी खूपच छान लागतात. अगदी खमंग लागतात ही धिरडी. चटणी जर बनवली नाही तर टोमॅटो केचप बरोबर सुद्धा तुम्ही मुलांना देऊ शकता. घरी असलेल्या नेहमीच्याच साहित्यातून अगदी मस्त असा हा नाश्ता तयार होतो. तर ही धिरडी एकदा तरी नक्की करून पहा. लहान मोठे सगळ्यांना आवडतील अशी ही रेसिपी आहे. तर आजची ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल. रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. चला तर पुन्हा भेटूया अशाच छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.